तर जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील शहरांमध्ये बाजारपेठा आता खुल्या झालेल्या आहेत। जनजीवन पूर्वपदावर येत आहे। 3 दिवसांनंतर या ठिकाणी बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत। तर जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, यासह राजस्थान असेल, ही 3 महत्त्वाची राज्य जी आहेत आपल्या देशातली ती टार्गेट करण्यात आलेली होती आणि पाकिस्तानकडून याच ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले जास्तीत जास्त करण्यात आले होते। या 3 दिवसांनंतर सध्या आता त्या ठिकाणी बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्याचं दिसतंय। तर या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमृतसरमधून प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि जैसलमेरमधून गिरीश गायकवाड जोडले गेलेले आहेत। तर सगळ्यात आधी जाऊया आपण जैसलमेरमध्ये। जैसलमेरमधून गिरीश, तुम्ही आता त्या ठिकाणी उपस्थित आहात। मागे जनजीवन सुरळीत पूर्वपदावर आल्याचं दिसतंय, बाजारपेठा खुल्या झाल्याचं सुद्धा कळतं आहे। काय अपडेट्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणची आम्हाला परिस्थिती दाखवू शकाल, दृश्य दाखवू शकाल? नक्की श्रुती, आपण पाहतोय की आज सकाळी 6 ते 10:30 वाजल्यापासून सगळी जी दुकानं आहेत जैसलमेरची ती उघडण्याचे आदेश इथल्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आणि त्यानुसार आता दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या जैसलमेरच्या हनुमान चौक परिसरामध्ये या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की जीवन जे आहे ते सामान्य असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जनजीवन पूर्वपदावर येताना सुद्धा पाहायला मिळतंय। लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आहे। 3 ते 4 दिवसापासून त्यांची दुकानं बंद होती। ब्लॅकआउटमध्ये त्यांना घरातच राहावं लागत होतं। दिवसा कर्फ्यू, रात्री ब्लॅकआउट अशी परिस्थिती या ठिकाणी होती। भीतीचं एक वातावरण होतं आणि आज सकाळीपासून जेव्हा दुकानं सुरू झालेली आहे, लोकांनी घराबाहेर पडायला सुरुवात केलेली आहे। बरीचशी दुकानं या ठिकाणी उघडी झालेली आहे। बघा, चहाची टपरी या ठिकाणी उघडी आहे। लोक येत आहेत, चहाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत आणि देशामध्ये जी परिस्थिती आहे त्यावर सुद्धा चर्चा करतात। आपल्यासोबत काही लोक आहेत, इथले दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। वयोवृद्ध आहेत। कैसा माहौल है यहाँ पे जैसलमेर में फिलहाल? माहौल अच्छा है। कल से रात बहुत खराब हो गया था। 12:30 बजे 4-5 धमाका हो गया था और उसके बाद में ना लोग डरे हुए थे, लाइटें वगैरह सब बंद हो गए थे। और आज थोड़ा सुबह 6 बजे से शांति है, अभी कुछ नहीं है और लॉकडाउन वगैरह सब ये बंद हो गया है। अभी ठीक है, सब मिला के ठीक है। कल 12 बजे दोनों डीजीएम में बैठक है, आपको क्या लगता है, क्या कुछ हो गया या फिर आज भी ब्लैकआउट हो सकता है शाम को 6 बजे के बाद? कोई ऐसा तो हमारे को लोग पता नहीं है, समझ से बाहर है, वो पता नहीं क्या हो सकता है। ये पाकिस्तान वालों का भरोसा कुछ नहीं है हमारे को, पहले भी ये करते आए हैं, ये मुकरते बहुत जल्दी है। आपण पाहतोय की पाकिस्तानचा भरोसा नाहीये अशी भावना इथल्या लोकांच्या मनामध्ये, त्यामुळे कधी काही होऊ शकतं असं सुद्धा इथले लोक म्हणतात। अलर्ट मोडवर आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून जेवढे सीमेच्या लगत असलेले जिल्हे आहेत, 5 जिल्हे आहेत, 1000 किलोमीटरची बाउंड्री पाकिस्तान सोबत राजस्थानची आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या अलर्ट तर आहेच, पण त्यासोबतच एक चांगली बाब ही आहे की आज सकाळपासून जीवन जे आहे ते सामान्य होत आहे, पूर्वपदावर येत आहे। लोक दुकानं उघडून त्या ठिकाणी व्यापार सुद्धा करतायत, त्यामुळे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। श्रुती, उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही देशाच्या डीजीएम मध्ये बैठक आहे। नेमकं काय होणार आहे याकडे उभ्या देशाचं आणि राजस्थान वासियांचं लक्ष लागलंय। नक्कीच गिरीश, तुम्ही आमच्यासोबत